नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 24 and as usual we are discussing the previous year questions from the chapter thermodynamics. Okay, again we are discussing the two more questions. The first one is from the Maharashtra CET 2021 and the second one is from the Maharashtra CET 2022. आणि जो काही पहिला क्वेश्चन आहे थेरॉटिकल क्वेश्चन आहे, इझिली सॉल्व्ह होऊ शकतो. म्हणजे थेरॉटिकल क्वेश्चन असल्यामुळे हा क्वेश्चन तुमच्या काय म्हणू शकतो ॲक्च्युअल पेपरमध्ये जे समजा जर हा क्वेश्चन आला तर सुटला नाही पाहिजे, याचा तुम्हाला 1 मार्क कंपल्सरी मिळाला पाहिजे. हा तरी क्वेश्चन थोडासा एक लेंदी नाही म्हणू शकत की तुम्हाला एक थर्मोडायनामिक्सच्या 2 प्रोसेस यूज करावं लागतं, थर्मोडायनामिक्सच्या 2 प्रोसेसमध्ये रिलेशन्स यूज करावं लागतं. परंतु पहिला क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू पहिले शकले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची तुम्हाला अडचण आली नाही पाहिजे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं त्यावर आपण बोलणारच. बघा, पहिला थेरॉटिकल क्वेश्चन आहे. Which of the following is correct for adiabatic process? Adiabatic process, it means that exchange of heat zero. एखादा सडनली बलून फुटतो. मी म्हणजे बऱ्याचदा व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला हा एक्झाम्पलही सांगितलं. सडनली एखादा आपला टायर, जो काही टायर राहतो, सडनली टायर समजा आपण एखादा 4 व्हीलर चालवत आहे किंवा आपण एखादी 2 व्हीलर चालवत आहे किंवा आपण आपली स्वतःची बायसिकल चालवत आहे, तर एखाद्या वेळेस रप्चर होऊन जातो टायर एकदम फास्टली तो काय त्याचा आवाज येतो टायरचा. ती कोणती प्रोसेस आहे? ॲडियाबॅटिक. इतकं फास्ट असते, इतकं सडन असते की इन बिटवीन द सिस्टम अँड द सराउंडिंग देर इज नो एक्सचेंज ऑफ इट इज पॉसिबल, देअरफॉर डेल्टा क्यू बिकम्स अ 0. आता बघा, मग त्यांनी काय विचारलं आपल्याला? वर्क डनवर क्वेश्चन विचारला. बघा, वर्क डन इज इंडिपेंडंट, वर्क डन इज इक्वल टू द निगेटिव्ह. तिसऱ्या ऑप्शनमध्ये म्हटलं की दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे आणि चौथ्यामध्ये म्हटलं की दोन्ही ऑप्शन, म्हणजे वर्क डन आपल्याला फाइंड आउट करायचं. क्लिअर? आता बघा, आपल्याला युझिंग द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वी हॅव डेल्टा क्यू इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. ओके, सो फॉर द ॲडियाबॅटिक प्रोसेस डेल्टा क्यू बिकम्स अ 0, देअरफॉर 0 इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, देअरफॉर डब्ल्यू बिकम्स, इट मीन्स वर्क डन मायनस ऑफ डेल्टा यू. म्हणजे जो काही वर्क डन आला तो निगेटिव्ह ऑफ इंटरनल एनर्जी आला. बघा, तुम्हाला ऑप्शन नंबर बी दिसते. वर्क डन इज इक्वल to the negative of a change in internal energy, therefore option B is correct. Therefore work done equals to negative of change in internal energy. ओके, बघा बघा, काही मुलं इथं फसतात. ओके, याचा ॲक्च्युली आन्सर बी आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, परंतु बघा, जसं सी आणि डी तुम्हाला ऑप्शन दिला आहे, बोथ म्हटलं आहे, मग ट्राय करा एकदा हा चेक करायचा. वर्क डन इज इंडिपेंडंट ऑफ पाथ. जर प्रोसेस ॲडियाबॅटिक असेल तर हे स्टेटमेंट 100% सत्य आहे. जर प्रोसेस जर ॲडियाबॅटिक राहिली तर त्याच्यासाठी जो काही वर्क डन राहतो विच इज इंडिपेंडंट ऑफ पाथ. हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे, इंडिपेंडंट ऑफ पाथ. वर्क डन जर ॲडियाबॅटिक जर प्रोसेस असेल तर त्या ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये जो काही वर्क डन राहतो तो कसा राहतो? इंडिपेंडंट ऑफ पाथ. हे अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट आहे ॲडियाबॅटिकसाठी. ओके, काही हरकत नाही, ॲडियाबॅटिकसाठी वर्क डन निगेटिव्ह ऑफ इंटरनल एनर्जी येतो, परंतु तो आलेला वर्क डन कसा राहतो? इंडिपेंडंट ऑफ पाथ. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हटलं हा स्टेटमेंट तुमचा पाठच पाहिजे, त्याच्यामुळे पहिला ऑप्शन बरोबर आहे. याचा अर्थ बोथ ए अँड बी आर द करेक्ट वन. हे लक्षात, म्हणजे पहिल्या लाच्या स्टेटमेंटवरून जर आलो तर आपल्याला वर्क डन इन टर्म्स ऑफ इंटरनल एनर्जी, निगेटिव्ह ऑफ इंटरनल एनर्जी मिळतो, काही हरकत नाही. परंतु इथंही तुम्ही चुकला नाही पाहिजे. इथं जर चुकला तर हा म्हणजे अतिशय इझी असून, अशी अतिशय थेरॉटिकल क्वेश्चन असून तुम्ही तो क्वेश्चन तुमच्या हातातनं जाऊ देऊ शकता, चान्सेस आहेत तिथे. क्लिअर? म्हणजे थोडं इतका भले तो थेरॉटिकल क्वेश्चन राहिला, भले इझी राहिला, तरी एका लॉजिकमध्ये तो तुमचा म्हणजे क्वेश्चन तुमच्या हातातनं घेऊन जाऊ शकतो. ओके, चला, काय हरकत नाही. ओके, तुम्ही नोट डाऊन करा पॉज करून. सो वी कॅन मूव्ह टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड. क्लिअर? बघा, न्यूमेरिकल नंबर सेकंड आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. चला, लास्ट न्यूमेरिकल फॉर दिस व्हिडिओ लेक्चर. बघा काय दिलेलं आहे. मोनोॲटॉमिक गॅस आहे ऑफ प्रेशर पी हॅव्हिंग अ व्हॉल्यूम व्ही. काही हरकत नाही, इनिशियली प्रेशर पी आणि व्हॉल्यूम व्ही होता, एक्सपांड होता आयसोथर्मली, काही हरकत नाही, टू व्हॉल्यूम 2V. चला, काही हरकत नाही. ओके, मोनोॲटॉमिक गॅस आहे समजा. ठीक आहे, गॅस आहे, इनिशियली याचं प्रेशर आणि व्हॉल्यूम पी आणि व्ही दिलेला आहे. हा एक्सपांड होत आहे
आयसोथर्मली एक्सपांड होता आयसोथर्मली, ठीक आहे. एक्सपांड होता म्हणजे त्याचा व्हॉल्यूम वाढला. व्हॉल्यूम कितीने वाढला? डबल झाला, व्हॉल्यूम 2V झाला, टू द व्हॉल्यूम 2V. आता प्रेशर P होतं तर इथं प्रेशर आपण म्हणूया P2 प्रेशर म्हणूया, काही हरकत नाही. ओके. अँड देन ॲडियाबॅटिकली टू अ व्हॉल्यूम 16 टाइम्स. अरे बापरे. नंतर काय झालं? तो ॲडियाबॅटिकली चेंज झाला, ॲडियाबॅटिकली एक्सपांडच झाला. ओके. त्याचं व्हॉल्यूम आता झालं 16 टाइम्स V, 16 टाइम्स V. प्रेशर झालं समजा P3. येतं लक्षात? प्रोसिजर लक्षात घ्या. एक मोनोॲटॉमिक गॅस होता आपल्याकडं. इनिशियली प्रेशर आणि व्हॉल्यूम एवढं होतं. तो आयसोथर्मली एक्सपांड झाला तर प्रेशर व्हॉल्यूम 2V झाला, प्रेशर P2 झाला. व्हॉल्यूम वाढल्यानंतर प्रेशर डिक्रीजच होणार आहे, साहजिक आहे. प्रेशर म्हणजे चेंज झाला. त्याच्यानंतर ॲडियाबॅटिकली एक्सटेंड झाला कुठपर्यंत? 16 व्हॉल्यूमपर्यंत, 16 टाइम्स टू द इनिशियल. प्रेशर किती झालं? P3. ठीक आहे. दे आर आस्किंग टू फाइंड द फायनल प्रेशर ऑफ द गॅस. दे आर आस्किंग टू फाइंड द P3 व्हॅल्यू ऑफ P3. चला, काही हरकत नाही. ओके. बघा, यासाठी आपल्याला हा जो काही पहिला न्यूमरिकल आहे हा इथं हे करून घेऊया, जेणेकरून म्हणजे आपल्याला इथे याची गरज भासणार. हां, चला बघा, पहिले आपण आयसोथर्मली जाऊ. ठीक आहे. आयसोथर्मलसाठी प्रेशर आणि व्हॉल्यूमचा जो काही रिलेशन आहे PV इक्वल्स टू काय? कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे बघा, इनिशियली इथं प्रेशर किती होतं? P. व्हॉल्यूम किती होतं? V. त्याच्यानंतर इथं प्रेशर किती झालं? P2. व्हॉल्यूम किती झालं? 2V. VV गेट कॅन्सल, देअरफॉर P2 बिकम्स P/2. हे एक रिलेशन मिळालं आपल्याला आयसोथर्मल एक्सपान्शनच्या इक्वेशन नंबर 1. क्लिअर आहे? आयसोथर्मल एक्सपान्शन आहे, प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये रिलेशन आहे PV इक्वल्स टू कॉन्स्टंट. ओके. इथे आणि इथे म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू म्हणजे प्रोडक्ट ऑफ प्रेशर आणि व्हॉल्यूम, प्रोडक्ट ऑफ प्रेशर आणि व्हॉल्यूम कसं राहते? कॉन्स्टंट. देअरफॉर बघा, इनिशियली प्रेशर होतं PV, नंतर इथं झालं P2 आणि व्हॉल्यूम झालं 2V. VV गेट कॅन्सल. इथून मी P2 फाइंड आउट केलं, P इथेच ठेवला, P आणि हा 2 इकडे शिफ्ट केला, P/2. त्याच्यानंतर तो गेला ॲडियाबॅटिकली. आता ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये रिलेशन आहे PV पॉवर गामा इक्वल्स टू कॉन्स्टंट. तो इथून इथं आला म्हणजे प्रोडक्ट ऑफ प्रेशर आणि व्हॉल्यूम त्याचा पॉवर गामा, प्रोडक्ट ऑफ प्रेशर आणि त्याचा व्हॉल्यूम त्याचा पॉवर गामा कसं राहतो? कॉन्स्टंट. बघा, प्रेशर आहे P2, व्हॉल्यूम आहे 2V, त्याचा पॉवर गामा इक्वल्स टू प्रेशर आहे P3, व्हॉल्यूम आहे 16 टाइम्स V, त्याचा पॉवर गामा. गामा इज नथिंग बट ॲडियाबॅटिक रेशो अँड दे हॅव गिवन फॉर मोनोॲटॉमिक गॅस 5/3. मोनोॲटॉमिक गॅससाठी 5/3 तुम्हाला माहीतच पाहिजे. समजा इथं दिलेलं आहे म्हणजे काही हरकत नाही आहे. दिलेलं आहे म्हणजे आपल्याला एकदम काम सिम्पल झालं. पण दिलेलं नसलं तरी गामाची व्हॅल्यू तुम्हाला नक्की डोक्यात माहिती पाहिजे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे P3, त्याच्यामुळे हे मी इकडे शिफ्ट करतो. P2 2V अपॉन 16 टाइम्स V, त्याचा होल पॉवर गामा युझिंग द लॉज ऑफ इंडसेस. या लक्षात, A पॉवर C आणि B पॉवर C जर राहिलं तर AB पॉवर आपण काय लिहू शकतो? C. दोघांच्या डोक्यावर काय होतं? गामा. हा इकडे शिफ्ट केला. ठीक आहे. इक्वल्स टू P3. दिस इम्प्लाइज P3 इक्वल्स टू बघा P2. P2ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे P/2. VV गेट कॅन्सल. ओके. आणि ह्या 8चा भाग गेला, देअरफॉर 1/8. 8ला आपण 2/3 लिहू शकतो. का बरं लिहू शकतो ते 2 मिनिटात. गामाची व्हॅल्यू किती आहे? 5/3. हा 3 आणि हा 3 कॅन्सल झाला पाहिजे. याच्यासाठी जो काही इथं 8 आला होता त्याला आपण या फॉर्मॅटमध्ये लिहिलं, काही हरकत नाही. देअरफॉर P3 इक्वल्स टू P/2 इंटू बघा 1/3 गेट कॅन्सल, 2 पॉवर 5. 2 पॉवर 5 इज नथिंग बट 32. देअरफॉर P 32 इंटू 2 64. फायनल प्रेशर किती राहते? इनिशियल प्रेशरच्या 64 पट कमी. ओके. येतं लक्षात? ओके. 64 times less than the initial volt. The final pressure becomes 64 times the initial volt. का बरं असं झालं? कारण की जो काही फायनल व्हॅल्यूम आहे तो 16 पट जास्त आहे. इनिशियलपेक्षा फायनल व्हॅल्यूम किती आहे? 16 पट जास्त आहे. मग व्हॉल्यूम जर इन्क्रीज झाला तर प्रेशर काय होणार? डिक्रीज, रिलीज होणार प्रेशर. किती रिलीज होणार? किती लेस होणार? 64 टाइम्स टू द इनिशियल. P upon 64 times to the initial. Therefore, the option number 3rd one is there to tick. लक्षात. अशा प्रकारे तुम्ही म्हणजे प्रोसेस म्हणजे बघा, मी तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं की पहिल्या न्यूमरिकलपेक्षा सेकंड न्यूमरिकल थोडं काय म्हणू शकतो? लेंदी आहे. प्रोसेस दिलेला आहे, त्या प्रोसेसमध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन यूज करून आपण
फायनल प्रेशरपर्यंत त्याची व्हॅल्यू आपण मिळवू शकतो. अशा पद्धतीने जर तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर काही मोठी अडचण नाही. 100% यू विल गेट द आन्सर. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.